जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम टू हळद पार्ट 1। मस्त सकाळचं फ्रेश फोटोशूट चालू होतं। आता उठल्यानंतरचा दुसरा कार्यक्रम असतो तो म्हणजे हळदीचा। हळद ही पहिली आमच्याकडे घरी लागत नाही। हळद पहिली ग्रामदेवता जे असतात त्यांच्या मंदिरामध्ये लागतात आणि आमच्या घरापासून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे ग्रामदेवताचं मंदिर। आता सकाळी 7 वाजता आम्ही सगळे मस्त तयार होऊन तिकडे चाललो। आम्ही पोहोचलो होतो मंदिराजवळ आणि मंदिरात लवकर आलो होतो, त्यामुळे पुजारी जे आहेत ते आले नव्हते आणि त्यामुळेच आम्ही लगेचच कुलूप उघडलं आणि त्यानंतर देवांना मस्त स्नान, देवांची मस्त पूजा आणि अगरबत्ती वगैरे जे काय आहे ते झालं होतं। आता इथे येऊन हळद लावण्याचं मुख्य कारण म्हणजे देवाशिवाय कुठलेही काम पूर्ण होत नाही आणि देवाशिवाय पहिला कुणाला मान नाही। त्यामुळे इथे येऊन देवांना मस्त नारळ देऊन नवरी त्यांच्या पाया पडते आणि इथे पहिली हळद लावते। आता हे आमचे ग्रामदैवत आहेत रवळनाथ आणि कलमजाई। इथे येऊन आम्ही मस्त पूजा वगैरे करतो आणि नारळाचा विडा जो आहे तो दिला जातो। लग्नामध्ये प्रत्येक कार्यासाठी इथे येऊन नारळ दिलाच जातो आणि हा नारळ कसा देतात ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तो पार्ट 2 मध्ये अपलोड करेन, सो नक्की बघा। त्यानंतर मस्त इथे हळद वगैरे लागली आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो। हळद झाल्यानंतर नवरीला इथे चाफ्याच्या मुंडवळ्या ज्या आहेत त्या बांधल्या जातात आणि ह्या मुंडवळ्या असतात त्यासोबत धान्याच्या मुंडवळ्या आहेत त्याही बांधल्या जातात। ते सगळं तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल।